बापा भाषा कसं होईन रे म्हटलं आपलं मागून अजून पाणी गिनी आलं का जाता आपण वाया जातो म्हटलं आपण मागून अर्धा घर तर डुबलंच गावभर पाणी आहे कसंच काय होईन ना काय होईन तर म्हटलं पाय ना म्हटलं काही मेळ लाव ना खा प्याचा भूक लागली ना मले भूक लागली तर भुका ना मग जोरा जोरानं भुका 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 जोरानं भूक लागली म्हणते काही लाव म्हणते म्हणजे तुम्हाला भूक लागली आम्हाला लागली नाही नाही अर्ध्या रात्रीपासून इथं वर आहे खाली संध्याकाळी जेवलो नाही तुम्हीच जेवले मग आमचा काही विचार तुमचा विचार करता मला भूक लागली ना आम्हाला लागली का भूक आम्ही कोणाला सांगा इथं गावभर पाणी आपल्या घरातही पाणी आहे सगळं जेवणा खाण्याचं पार ओलं झालं ते काय राहिलं असं आता तिथं कंद आपलीच लावून राहिली तिथं भूक लागली काही मेळ लावा म्हणते काय मेळ लावू मी जय बाबा तुम्ही आम्ही पाहून राहिलो का पाणी कमी झालं पाहिजे तुम्हाला इथं भूक दिसून राहिली भूक लागली काय लावलं तुम्ही म्हटलं अरे म्हणा देवाले म्हटलं काही प्रार्थना करा का पाणी कमी झालं पाहिजे का काही झालं पाहिजे तुम्हाला भूक सुचून राहिली इथं वाचू तर म्हटलं जेवणच आहे ना लागन तेवढं जेवण आहे ना मग खाजा ना मग गंजभर खाजा लेखाले काय पाहिजे ते खाजा पण इथून वाचलं पाहिजे ना पाणी येऊन राहिलं वरून आता बंद झालं म्हणा जरासं पण पाणी येऊन राहिलं अजून जर पाणी वाढलं तर म्हटलं आपलं काय होईल काय काही म्हटलं पत्ता नाही ना तुम्हाला भूक सुचून राहिली इथं म्हटलं देवाला प्रार्थना करा ना काही त्याच्या मनात तरी भाव आहे काय रे काही जेवण घेऊन काही समजते का ते नुसतं खाले पाहिजे खाले ना आपल्याला बोलायले आपल्याला शिवाय द्यायला सांगा ते आता हे दिसून राहिलं आपलं बाबा काय कसं काय होईल काही इथून कायचा काही पत्ता नाही ते भूक सुचून राहिली तर आपला अजून भुकीचा पत्ता नाही आहे आपल्याला भूक लागली आपण नाव नाही खाल्लं नेल भूक सुचून राहिली इथं का असं ते असं भावा काय खोदाडे आम्हालाच म्हणते फक्त काय खोदाडे तुम्ही म्हटलं एक नंबरचे आहे हो इथं आपण कोणत्या म्हणजे परिस्थितीत आहे हे दिसून राहिलं तुम्हाला आणि तुम्हाला खातं सुचून राहिलं माझून काय असं ते असं भावा म्हटलं पाहतो तुमच्यासाठी लावतो म्हटलं मेड तुमच्यासाठी जेवायचं पाहतो काही या भर पाण्यामध्ये पाहतो ते तुम्हाला एखादं कुत्र गित्र आणून बापा बापा तोंड फुटलेच वाटते तुम्हाला नाही बापा काय होईल दोघे चबर अबे म्हटलं काका तुम्हाला काय बोललो मी भूक लागली म्हटलं काही मिळला म्हटलं जेवायचं काका जास्त काही बोललो काय काय राहिलाच काय बोलायचं मामा जास्त काय बोलले काय म्हणता काय राहिलाच काय म्हटलं एवढं बोलून राहील तुम्ही म्हटलं आपण कुण्या परिस्थितीत आहे तुम्हाला समजून नाही राहिलं तुम्हाला भूक सुचून राहिली तर आम्ही आमचं म्हटलं काय म्हटलं देवाला किती प्रार्थना करायला का पाणी आता आलं नाही पाहिजे पाणी कमी झालं पाहिजे घरात पाणी घुसलं काही म्हटलं जेव्हा खावा ते ओला झालं नाही पाहिजे पण ते ओला झालंच आहे 100% ओला झाला म्हणजे पाणीच लागलं ना इथं आपल्याला अजून म्हटलं लय मेळ लागते खा प्याचा फार मेळ लावा लागते तुम्हाला जेवण सुचून राहिलं कुठून देऊ तुम्हाला जेवायचं आणून तुम्हाला हे तर समजायला पाहिजे का मी भाषाला म्हणून राहिलो पण भाषा कुठून आणा भाषेला भूक लागली असन तो म्हणून नाही राहिला आपण कसं म्हणा आपण तर मोठा आहे हे समजते का तुम्हाला हे नाही समजत तुम्हाला फक्त भूक समजते तुम्हाला काय समजते परिस्थिती नाही समजत आपण कायच्यात आहे कायच्यात नाही ते नाही समजत तुम्हाला फक्त खाले पाहिजे काय बाबा असं ते असं म्हटलं जीव जर राहिला आता खाणंच आहे ना बरोबर चुकलं म्हटलं भाषेवर चुकलं मायाला चुकलं म्हटलं घ्या काळ्या चप्पल तुमच्या पायातली द्या मग तोंडावर ठेवून लय बोलून राहिले म्हटलं द्या तोंडावर ठेवून मारल्या द्या मारा सायच्याला मारा तुम्ही काय विचार करता द्या एक मारून द्या काही विचार नका करा द्या मारून हे सगळे धंदे आमच्याकडून नाही होते चपला काळ्यानं मारा असं करा तसं करा काही म्हटलं जरा म्हटलं पाहून बोलत जा मग बोलायच्या पहिले विचार करत जा काही बोलणं पुढच्या कुठे म्हणजे आपण काही आहे म्हणजे काही समजत ना का तुम्हाला काही म्हटलं अक्कल नावाची गोष्ट आहे का नाही नाही ना मग अक्कल नाही का जिकडं शेण खाली गेली अक्कल तुम्ही काळ्या चपला द्या ना मावर द्या मावर द्या मारून काही लावून राहिल्या प्लीज मार द्या म्हटलं आम्ही नाही मारत दे इथून आम्ही निघालं पुण्याला सगळं गाव म्हटलं घरातून निघालं आणि तिकडे गेलं आणि आपण आली इथंच वरतं घरावरचं मारून पाणी घेऊन आला का डुबा सगळं गावातले लोक म्हटलं बाहेर निघाले गावाच्या मग आता आपण कसं निघता मग आता आपण कसं निघता म्हटलं चला आपण चला भावा गावाच्या बाहेर चला म्हटलं चला नाही कायला चालता घरात सोनं आहे ना भरलं तुमच्यावाल्या आता चला म्हटलं नाही घर कोण पाहिजे म्हणजे जसं घरामध्ये सोनच भरेल आहे हो आता म्हणजे चला नाही म्हटलं आता थांबा इथंच थांबून इथंच राहू हो आता म्हटलं नाही आता खाले नाही काय प्याले नाही प्याले आहे म्हणा पाणी प्यात असून तर खाली उतरून जा दे पाणी पिऊन घ्या हो आता म्हटलं थांबा इथंच आता काही चाला नाही अरे ते पाय कोणतरी आले रे बाबू म्हटलं जेव्हा पोलीस आलो एखादा पाय अरे साहेब अरे म्हटलं आम्हाला इथून काढा राजेवर साहेब आम्हाला म्हटलं इथून काढा इथं आम्हाला हो राजे आम्हाला काढवा बा इथून साहेब आम्हाला काढा राजे भूक लागली म्हटलं आमच्या मामाला भूक लागली लवकर काढा इथून नाही तर मरते ते त्याला जर जेवायला भेटलं नाही तर मरते ते आता कशी मरता तुम्ही भुकीनं नाही पण पाण्यानंच मरता आता एका घंट्यानं मुसळधार पाऊस सांगितला सगळे गावातले लोक बाहेर निघाले तुम्ही का झोपले होते का म्हटलं आता बोंबून राहिले सगळे तिकडे पोलीसवाले गिलीसवाले सगळे तिकडे म्हटलं तिकडच आहे इकडे तर कोणी येऊन नाही राहिला मी आलतो मा घरी म्हटलं माझे पैसे राहिले होते ते काढायला आल तुम्ही हो म्हणजे हे पोलीसवाला नाही वाटते बाबू हो साहेब गिब नाही होय इथंच होय कोणतरी हे म्हटलं बाबू आम्हाला काढणार रे बाबू म्हटलं नाही ना आम्हाला बाबा एका घंट्यात मुसळधार पाऊस सांगितलाय म्हणते म्हटलं आम्ही मरून जाईन ना रे बाबू म्हटलं एका घंट्यात मुसळधार पाऊस सांगितलाय मरीन ना म्हटलं काढणं आम्हाला तुम्हाला काढू काढा म्हटलं 2,000 रुपये काढा 3 जण आहे ना 6,000 रुपये द्या आता काढतो तुम्हाला आता इथून काढतो द्या 6,000 रुपये
अरे बापरे 6,000 रुपये. अरे बापा म्हटलं काय जीव वाचवायचे का पैसे घेऊन राहिला का रे म्हटलं बाबू. हा म्हटलं जीव वाचवायचे पैसे घेऊन राहिला का तू. अरे त्याचे जीव वाचव ना म्हटलं. आशीर्वाद देईन ना तुला आशीर्वाद. 6,000 रुपये म्हणते बाबी तर आठण नाही खिशामध्ये. आमच्या पाशी कुठचे रे बाबा 6,000 रुपये आणि 5,000 रुपये म्हटलं काहीच नाही रे बाबू. म्हटलं वाचव ना जीव वाचवून राहायचे आशीर्वाद भेटन ना. 10-12 म्हटलं लेकरं तुले बायका तुले 5-4 मस्त. आशीर्वाद घेऊन काय करू. पैसा पाहिजे पैसा. पैसा बोलता है. आशीर्वाद नाही बोलता अभी. पैसा बोलता है पैसा. पैसा देतो तर सांगा आता. हो हो देतो 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 म्हटलं. देतो पैसे देतो तुम्हाला. पैसे देतो म्हटलं. पहिले जीव वाचा आमचाला. आमचे सगळे पैसे घरात आहे म्हटलं. घरात आहे. दादा जवळ आहे का पैसे. किती देता मग. किती देता सांगा आता. आताच बोली करून घ्या. नंतर आपल्याला पाहिजे नाही मग. एवढं बोललो तर तेवढं बोललो तर ते खिटपीट आपल्याला नाही पाहिजे मग. आताच सांगा किती देता. देता का 2-2 हजार. आता याचं निपटून टाका नंतर सांगतो कसे असते 2,000 आणि 3,000 तर म्हटलं देतो ना. हो 2,000 तर नाही बाबू 1500 रुपये देतो म्हटलं. तुला टेन्शन नको घेऊ. 1500 देतो तुले. आता म्हटलं 500 तू कमी करून टाक आता. बरं ठीक आहे. ठीक आहे 1500 ना. ठीक आहे आता तुम्हाला 5 मिनिटांमध्ये काढतो बाहेर. थांबा. अरे म्हटलं अबे काढतो म्हणे. कुठं पळून राहिला तू आता. म्हटलं 15 जागी 2-2 हजार घे रे बाबू. म्हटलं काढ रे आम्हाला. अरे बाबू हो काढतो. थांबा म्हटलं. थांबा काढतो. टेन्शन नका घेऊन येऊन राहिलो. 5 मिनिटात पाठवतो तुम्हाला घ्यायला. थांबा. हा येतो म्हणते 5 मिनिटात. एखादा सो ना काही म्हटलं काही ना काही म्हणजे आपल्यासाठी बंदोबस्त करून घेऊन ये ना. आपल्या इथून घेऊन जाय. मला त्याला म्हटलं मामा खावा मामा. तो म्हटलं ते 1500 रुपये मागे ना तो. ते द्याला का ना मग त्याला काढल्या बरोबर. हो देतो ना त्याला. एकदा काढू देतो ना त्याला. मग 1500 कसे असते तर म्हटलं 1500 घेऊन आला तू जीव वाचवायचे. त्याला फक्त काढू दे पाण्याच्या बाहेर. त्याचा नाही गेम वाजवला मी ना. आता काय राहिली मग. अरे फोटरा इकडे कुठे घुमून राहिला तू. कुठे घुमून राहिला इकडे. पाण्यात वायर गेट गेला. नसली आमच्या मग दुखापट येते. मग येले पा आम्ही आमच्या जीवाची पर्वा करावं का तुमच्या करा. तुम्हाला काही नाही समजत का. आपल्या जीवाची पर्वा केली पाहिजे का. काही केलं पाहिजे. आम्ही एवढं सांगून राहिलो का घुमू नका तुम्हाला राज जागा दिली इथं ला ना. काही तिकडे घुमून राहिले. मी घुमून आलो मी. तुम्हाला एक ते सांगायला आलो. ते 3 जण अटकल्या. घरात उभे आहे ते. अटकले ते घरात दिसते मला 3 जण उभे. अटकले आहे ते पाण्याचे आहे ना. अटकले पाण्याचे आहे ना. ते काय मरायला गेला पाण्यात अटकले म्हणजे 3 जण. तू काय गेला तिकडे पाहिले. काय गेला तू. माय बिन तुले बजाडू का बे. सायच्या बजाडू का तुले. तिकडे चालले का पाण्यामध्ये. घाट पाणी आहे ना. काय घुमून आला तिकडं. मी साहेब घुमायला गेलो. घुमायला गेलो. मला दिसले 3 जण दिसले मला. ते घरावर आहे ते बोंबलून राहिले. आम्हाला वाचवा बोंबलून राहिले. त्याला ते काढून घ्या ते मरून जाईन ते. ह्या बिना डोक्याच्या लोकाई पै पिसायला बा माणूस. कालच त्याला वॉर्निंग दिली का गावातून निघून जा. पाणी गावात घुसून राहिलं वाढून राहिलं. निघून जा तरी ते 3 जण अटकलेच म्हणते. चल बरं दाखव बरं कुठे आहे काय आहे तर. त्याला बजारतो साया चले तुलाही बजारतो. माय तुम्ही घुमून राहिला म्हटलं. आई बाबा पाहत असतील ना तुला तू आले. हो साहेब त्याला मी सांगून आलो आई बाबाले. म्हटलं चला पहिले त्याला काढून घ्या ना. इकडं माझ्या गेम जमते ना. मग मस्त पहिले 1500 भेटते ना. त्याला काढलं की ते देते ना मग मला पैसे. साहेब त्याला काढून घ्या पहिले ना. ते मरून नाही म्हटलं. ते जोरा बोंबलून राहिले ते. मला वाचवा. चला पहिले त्याला काढून घ्या बाबा. चाल डाकू कुठं आहे. चला बरं साहेब काढा बरं आपला डोंगा काढा. चला लेकायला घेऊन. मागून कुठं अटकल्या ना काय अटकल्या. चला काढू द्यायची बरात. एवढं सांगून सोडून येईल काय गावाच्या बाहेर निघाले नाही. आता गावात पाणी घुसला वाचा करून राहिले म्हणते. चला बरोबर कोणते नगीटर ठीक आहे ना. चला डाकू लेकायले म्हणावले का दम भरून येऊन राहिला. मला येते की नाही येते. भूक लागली आता यायला सांगत नाही म्हणा. पुट्टे बावरून राहिले लेकाची मावा. पहिले म्हटलं भाजीवाले म्हटलं फोटो येते की नाही ते. आणि तो येतो म्हणे. काय तर काय घेऊन येते तर लेकाचा. येते की नाही तर काय तर बाबा. अरे येऊन राहिलं वाटते ना मामा. मला काहीतरी येऊन राहिलं ना. ते पाना डोंगा येऊन राहिला मामा. येऊन राहिला आणलं वाटते पोट्ट्यानं. अरे हो रे राजा. अरे हो डोंगा त्याच्यात तर मला पण पोलिसवाले दिसून राहिले रे. जाऊ द्या ना बा. कोणी असं आपल्याला काय गावाच्या बाहेर गेलं म्हणून गेलो. तिकडे मग मेळ लावता येते पैशा पाण्याचा काय आहे तर. पण ते त्या बुट्ट्याला फोन केला 1500 मागेतो. त्याला म्हटलं काय बंदोबस्त करून टाकता तुम्ही. हो त्याला देतो ना 1500. हो देतो दिले चांगले देत त्याला नाही मध्ये पर्यंत 1500 निघू दे इथून एकदा. दाखवतो ना मग त्याचे कसे 1500 असते ना काय असते त्याला दाखवतो मग. हे वाईट नाही ते. झोपले होते का रे म्हटलं. झोपले होते का. एवढं पुरा गाव निघून गेला गावाच्या बाहेर. तुम्ही इथंच राहिले नाही. आता यायला काय सांगा बाबा. आता काय म्हणतील ना काय नेलं त्या पोट्ट्यानं. पोलिसवालेच घेऊन आला. अरे साहेब ते पाणीच तर वाढून गेलं. मग निघालेच नाही भेटलं आम्हाला गावाच्या बाहेर. आम्ही निघून राहिलो तर पाणीच वाढलं मग. झाकण झुले. मी पाणी वाढायच्या पहिलेच म्हटलं सांगून गेलो तिकडे गावामध्ये. घरोघरी सांगितलं ना. येले टैले म्हटलं किती जण सांगितलं. सगळं गाव निघालं. तुम्हीच राहिले का काही घरामध्ये आहे का काही समजा की नाना आहे का घरात सोकर राहिले. मागून असं ते असं बरं झाले पोट सांगत आलं. अजून पाणी सांगितलंय ना. एका घंट्यानं चांगला मुसळधार पाऊस आहे. फार गाव डुबणार आहे आता. पाणी गिनी आलं का.
साहेब आम्हाला काढून घ्या बाबा, काढून घ्या, आमचं चुकलं बाबा. त्याच्यानंतर आम्ही घरागिरावर बाहेर निघून जाते, पाणी आलं की घराच्या बाहेर निघून जाता लागत. रात जा ना घरामध्ये, घराच्या वर तर रात जा, मग आम्हाला तर रात देत जा इकडं. आमचा जीव धोक्यात आणि तुमचा जीव धोक्यात. मारून असून त्याचं त्याला मारायला लवकर उड्या या इकडं नाही पाहिजे. साहेब म्हटलं आम्हाला फोन नाही ना, जरासं म्हटलं ते डोंगात ये इकडं आनंद, ते जरासा जवळपास आम्ही मग डोंगात उडी मारतो. हो डोंगात उडी मारतो, पलटी करून टाकतो डोंगा. नाही चला पाण्यात उड्या मारा, आम्ही पकडतो तुम्हाला. चला मारा उड्या पाण्यात. झाले बाबा आता बाई 1500 म्हणजे 45 रुपये झाले पक्के. आता याच्यापासून घेतो आता पाण्यातून निघाल्या तिकडे 45 रुपये येतात जीवा चला इथं. आता याच्यापासून 45 रुपये घेतो. मस्त बाय मस्त घे बस साधू गेला आता तर मस्त जमलं बाला. आम्ही मित्रांनो साहेब बाबा अशामुळे लोक आपले व्हिडिओ लटूट झाले 3 महिने झाले येऊन नाही राहिले. तर म्हटलं आता इथून आपले व्हिडिओ कंटिन्यू येणार आहे. तुम्ही आपल्याला कमेंट मध्ये सांगत जा व्हिडिओ याच्यावर बनवा त्याच्यावर बनवा, मग मी बनवत जाईन. कसं आता सध्या लटूट झाले बनवला नाही, डोकं काम नाही करून राहिलं. आता सांगत जा म्हटलं कमेंट मध्ये. आता मग लाईक करून आपल्या व्हिडिओला नवे चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.